हॅलो गाईज, आपल्या सर्वांना धनत्रयोदशीच्या आणि येणाऱ्या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण बोलणार आहोत आपल्या भारतीय संस्कृतीतील पवित्र सण, तो म्हणजे धनत्रयोदशी. हा सण फक्त सोने चांदी खरेदी करण्यापुरता मर्यादित नाही आहे. यामागे एक सुंदर कथा आहे. धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे 13वी तिथी. या दिवशी लोक नवीन वस्तू विकत घेतात, घर सजवतात आणि आरोग्य व समृद्धीची प्रार्थना करतात. हा दिवस दिवाळीच्या 5 दिवसांच्या उत्साहाची सुरुवात मानली जाते. आता आपण धन्वंतरी देवांची कथा ऐकूया. पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूंच्या अवतार रूपात धन्वंतरी देवांचा जन्म झाला. ते आयुर्वेदाचे जनक आणि आरोग्याचे देवता मानले जातात. समुद्र मंथनाच्या वेळी ते हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. धन्वंतरी देवांनी जगाला आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखाचं वरदान दिलं. म्हणून या दिवशी लोक केवळ धनासाठीच नव्हे तर आजच्या काळात आपण हे विसरून जातो की खरी संपत्ती म्हणजे निरोगी शरीर आणि शांत मन. धनत्रयोदशीचा खरा अर्थ हाच आहे. आरोग्य हेच खरे धन. दुसरी कथा आहे ती म्हणजे यमदीपदान. धनत्रयोदशी दिवशी आणखी एक कथा जोडलेली आहे. एकदा राजा हिमाचा पुत्राचा मृत्यू होणार होता, पण त्याची पत्नी चतुर होती. त्या रात्री तिने घरभर सोने, चांदी, दागदागिने आणि दिवे लावले. जेव्हा यमराज मृत्यू घेण्यासाठी आले तेव्हा त्या प्रकाशाने त्यांना दृष्टी गेली नाही. त्यामुळे त्या राजपुत्राचे आयुष्य वाचले. त्या दिवसापासून या तिथीला यमदीपदान करण्याची परंपरा सुरू झाली. यमासाठी दक्षिण दिशेला घराबाहेर एक दिवा लावला जातो. तो दिवा आपल्याला सांगतो मृत्यू हे सत्य आहे, पण प्रकाश नेहमीच अंधारावर. धनत्रयोदशीच्या दिवशी घरे आणि दुकाने स्वच्छ केली जातात. सुंदर दिवे, रांगोळ्या, फुलांनी सजवली जातात. या दिवशी संध्याकाळी आरोग्याची देवता असलेल्या भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते. भगवान धन्वंतरींसोबतच देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची देखील पूजा केली जाते, जी समृद्धी आणि संपत्तीसाठी केली जाते. या दिवशी सोने, चांदी, भांडी किंवा इतर नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशी दिवशी 5 दिवे लावण्याची प्रथा आहे. एक देवासाठी, एक धनासाठी, एक आरोग्यासाठी, एक कुटुंबासाठी आणि एक आत्मशांतीसाठी. आजच्या आधुनिक युगात सणांचं स्वरूप थोडं बदललं आहे, पण चला आपण या परंपरांना पर्यावरणपूरक आणि अर्थपूर्ण बनवूया. मातीचे दिवे वापरू, स्थानिक कलाकारांकडून वस्तू घेऊ आणि सण साजरा करताना प्रकृतीचं आणि संस्कृतीचं दोघांचंही जतन करू. धनत्रयोदशी फक्त सोनं विकत घेण्याचा दिवस नाही, तर मनातला प्रकाश जागवण्याचा दिवस आहे. आपल्या आयुष्यातील अंधार म्हणजे भीती, नकारात्मकता आणि दुःख हे सर्व दूर करण्यासाठी आपण प्रेम, श्रद्धा हे दिवे सकारात्मकता चला ठरवूया. या दिवाळीत आपण फक्त घर नाही तर आपलं मन, विचार आणि नाती पण उजळून टाकूया. शेवटी एक सुंदर संदेश द्यावासा वाटतो, तो म्हणजे आरोग्य, समाधान आणि दीपावलीच्या